श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेमधला 49वा श्लोक पाहणार आहोत. दुरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणं अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दुरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणं अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दुरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणं अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना तू दूर सार आणि त्याच भावनेमध्ये भगवंताला शरण जा. जे आपल्या कर्मफलाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच असतात. हे धनंजया, या समत्व बुद्धियुक्त कर्माहून अथवा ज्ञानयोगाहून फळाच्या इच्छेने केलेलं कर्म हे फारच निकृष्ट दर्जाचं समजावं आणि म्हणून बुद्धीमध्ये ज्ञानाला आश्रय मिळावा अशी तू इच्छा कर. परमार्थ ज्ञानाला तू शरण जा, कारण फळाच्या इच्छेने केलेलं कर्म आणि त्या कर्मफलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे कर्मठ हे कृपण समजले जातात, अज्ञ समजले जातात. आता आपण 50वा पुढचा श्लोक बघूया. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तो जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तो जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मामध्ये सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो आणि म्हणून अर्जुना, तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, समत्व बुद्धियुक्त असणारा पुरुष आणि ज्ञानी या लोकामध्ये पाप पुण्य दोन्ही गोष्टी सोडून देतात आणि म्हणून अर्जुना, समत्व योगाला तू तयार हो. या समत्व योगामध्ये स्थिर होऊन कर्म कर, कारण सिद्धी आणि असिद्धी यांना सम मानणं हाच योगामधला, कर्मामधला कौशल्याचा भाग आहे आणि हीच कर्मातली कुशलता आहे. आता इथे बुद्धियोग असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीला शरण जायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे की आपली बुद्धी समबुद्धी झाली पाहिजे. समत्वं योग उच्यते. या समबुद्धीला आपण शरण गेलं पाहिजे. बुद्धीची अशी अवस्था झाली पाहिजे
की हिमालयामध्ये एक योगी होता. तो कायम उघडा असायचा. थंडी असो, वारा असो, ऊन असो, पाऊस असो. कारण त्याचं म्हणणं असं होतं की भगवंताने जेव्हा मला जन्माला घातलं, या जगामध्ये पाठवलं, तेव्हा मी उघडा नागडाच होतो. म्हणजे या जगामध्ये असणारी हवा, पाणी, इथलं वातावरण हे माझ्या या देहाला सहन होईल असाच देह भगवंताने दिलेला आहे. मग मी त्याच अवस्थेत राहिलं पाहिजे. माझ्या गुरुने मला सांगितलं होतं की तुझी देहबुद्धी कमी झाली पाहिजे आणि म्हणून तू गंगा किनारी जाऊन बैस आणि काहीच करू नकोस. माझ्या गुरूंची ही आज्ञा मी पालन करतो आहे. आता मला कशाचाच त्रास होत नाही, ना थंडीचा, ना वाऱ्याचा, ना पावसाचा, ना उन्हाचा. अशा प्रकारे आपण प्रपंचामध्ये वागलं पाहिजे. शुभ काळ आला काय, अशुभ काळ आला काय, चांगलं झालं काय, वाईट झालं काय, आवडीचं झालं काय, नावडीचं झालं काय, तरीसुद्धा आपली वृत्ती समत्वामध्ये राहिली पाहिजे, शांत राहिली पाहिजे, आनंदी राहिली पाहिजे. शरीराला ज्याप्रमाणे आपण वळण लावतो त्याप्रमाणे मनाला देखील वळण लावलं पाहिजे. आणि आपल्या मनाला हे शिकवणं हाच खरा परमार्थ आहे. काहीही जरी झालं, कुठलीही जरी परिस्थिती आली, तरी आपलं मन शांत राहिलं पाहिजे. आता हे करण्यासाठी काय नेमकं करावं, तर महाराज म्हणतायत आपण अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे. काय होतं, आपण जरुरीपेक्षा जास्त लक्ष आपल्या प्रपंचामध्ये घालतो आणि आपण त्यामध्ये गुंतत जातो. म्हातारपणी आपण मनाने आणि शरीराने निवृत्ती घेऊन संसारातून बाजूला होण्याऐवजी आपण संसारातच जास्त चिकटत जातो. आणि नियम असा आहे, ज्याला आपण चिकटतो तेच आपल्याबरोबर येतं. म्हणून आसक्ती ही 4 प्रकारची म्हटलेली आहे. पहिली आसक्ती आपल्याला कर्माच्या फळाची असते. म्हणजे कर्म करताना आपण फळ कसं मिळेल, कोणतं मिळेल, किती मिळेल याचा विचार करतो आणि ही आसक्ती आपल्याला त्रासदायक होते. म्हणून गीता आपल्याला काय सांगते की तुम्ही कर्माकडे लक्ष द्या, फळाकडे लक्ष देऊ नका. आपले शिक्षकसुद्धा आपल्याला सांगत असतात, अरे बाबांनो, तुम्ही आता अभ्यास करा, परीक्षेमध्ये निकाल काय लागेल याचा आत्ता विचार करत बसू नका. भगवंताचं ध्येय एकदा का ठरलं की आपण नामस्मरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, ही योग्य गोष्ट आहे. दुसरी आसक्ती माणसाला कर्माची असते. काहीही न करता शांत बसून राहा असं म्हणणं म्हणजे त्याला फार मोठी शिक्षा दिली असं वाटतं. आणि म्हणून सतत काम केल्यामुळे आपल्याला कामच करण्याची सवय होते आणि काम नाही म्हणून चुकल्यासारखं वाटतं. वय झाल्यामुळे, म्हातारपण आल्यामुळे आपल्या शरीराची आणि मनाची शक्ती कमी झालेली असते. आपल्या हातून काम नीट होत नाही आणि म्हणूनच कर्मातून निवृत्त होणं आवश्यक असतं. तिसरी आसक्ती आपल्या स्वतःच्या कर्तेपणाची असते. मी केलं, मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, आजपर्यंत मी अमुक अमुक गोष्टी केल्या. आपणच केलेल्या कामाची आपणच उजळणी करत बसू नये. आपण केलेल्या कामाच्या गोष्टी इतरांना कशाला सांगत बसायचं. आणि ही आसक्ती आपल्याला म्हातारपणी फार त्रासदायक होते. चौथी आसक्ती माणसाला ही असते की आत्तापर्यंत मी काय काय केलं आणि काय काय सोडलं हे इतरांना सांगण्याची किंवा दाखवण्याची. बाकीच्यांचं लक्षच नसतं तरी देखील आपण दाखवण्यासाठी धडपडत असतो आणि आपल्या या कर्तेपणाचं प्रदर्शन करण्याची आपल्याला हौस असते.
ही आसक्ती एक प्रकारे कर्म न करण्याची किंवा कर्म सोडण्याची असते. कर्माची आसक्ती माणसाचं जीवन व्यापून टाकते आणि म्हणून याच्यातून सुटण्यासाठी आपल्याला प्रयत्नच केला पाहिजे. आता हा प्रयत्न कसा करायचा, त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनाची आणि बुद्धीची जी स्थिर अवस्था आहे, समत्व अवस्था आहे, त्रयस्थ अवस्था आहे, साक्षी भाव अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि यालाच योग असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्म करण्यापेक्षा ही अवस्था वरच्या पातळीची अशी समजली जाते. म्हणून कर्म करणं हे हलक्या प्रतीचं आणि बुद्धियोग किंवा योगस्थ होणं हे वरच्या पातळीचं समजलं जातं. आणि म्हणून या श्लोकामध्ये दुरेण ही अवरं कर्म, अवर म्हणजे खालच्या दर्जाचं. समजा एखादा माणूस अत्यंत विद्वान आहे आणि त्याने अनेक शिष्य निर्माण केले, पण ग्रंथ वगैरे काही लिहिलं नाही, म्हणून तो काय माणूस कमी प्रतीचा असतो का? माणसाची जी शुद्ध बुद्धी असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गुडविल म्हणतो, ही शुद्ध बुद्धी सतत चमकत असते. कोणत्याही शुद्ध बुद्धीची किंमतच अशी असते की तिला तोड नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराज दिले आणि त्यांनी त्यांचं काम झालं असं मानलं. त्यांनी ग्रंथ लिहिला नाही, याला काहीच किंमत नाही. पुष्कळ वेळा जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला असं आढळून येतं की लहान माणसं मोठी कामं करून जातात आणि जी खरी मोठी माणसं असतात ती अज्ञात राहतात. कर्म करण्यापेक्षा ज्या हेतूने आपण कर्म करतो त्या हेतूला जास्त महत्त्व असतं. अंतरंगाला महत्त्व असतं. आपल्या मनामध्ये काय चाललंय याला महत्त्व असतं. बाह्य गोष्टींना महत्त्व नसतं. आणि म्हणूनच चोखा मेळा आपल्या अभंगामध्ये म्हणतात, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आज आपल्या हातून काय होतं याला महत्त्व नाही, तर आपण कोणत्या हेतूने ते करतो याला महत्त्व असतं. ज्याने आपल्या वासना जिंकल्या, ज्याने आपल्या वासना मारल्या, जो आपल्या वासनांवर स्वार झाला, असा माणूस अत्यंत समाधानी असतो. असा माणूस इतरांपेक्षा मोठा असतो. रमण महर्षींनी ही अवस्था, परमोच्च अवस्था प्राप्त करून घेतली होती. घरामध्ये जी वयस्कर माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, ती अनुभवाने श्रीमंत असतात, पण वृत्तीने मात्र ते अगदीच खालच्या थराचं वागतात. अशा माणसांना तृप्ती व्हावीशी वाटते, तृप्ती हवीशी वाटते, पण ती मिळत नाही. भोगावंसं आता वाटत नाही, याला फार महत्त्व आहे. भगवंताला हेच सांगायचं आहे की ज्याला बुद्धियोग साधला, ज्याची वृत्ती समत्व भावाची झाली, याच्यापेक्षा त्याला अधिक काय मिळवायचं आहे. भगवान म्हणतात की कर्म करणं हे बुद्धियोग साधण्यापेक्षा कमी दर्जाचं आहे. आणि म्हणून आपण त्या शुद्ध बुद्धीला शरण गेलं पाहिजे. अशी शुद्ध बुद्धी मला प्राप्त झाली पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे. इथे कृपण हा शब्द जो वापरलेला आहे तो कंजूस किंवा चिक्कू माणूस या अर्थाने नसून कृपण म्हणजे अज्ञानी असा अर्थ घेतलेला आहे. जे फळाकडे पाहतात, जे फळाची आशा धरतात, ती माणसं अज्ञानी समजावी, कृपण समजावी असं भगवंताचं म्हणणं आहे. त्या अर्थाने त्यांनी कृपण हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून आपण शुद्ध बुद्धी कशी प्राप्त होईल,
बुद्धीचा समत्व योग कसा प्राप्त करता येईल याचा प्रयत्न करावा. कर्म करण्याकडे प्रवृत्ती जास्त ठेवू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय.